रामकृष्ण हरी. तर आज आपण तुकोबारायांचा सुंदर असा अभंग पाहूया. प्रीतीचा हेकळ पदरासी घाली पिळ, सरोनेदी बाळ मागे पुढे पित्यासी, काय लागे त्यासी बळ, हेंडाविता कोण काळ, गोविंदे सकळ जाळी स्नेह सूत्राची. सलगी दिला लाड, केले ते ते वाटे गोड, करी भुजावोनी कोड, हाती देऊनी भातुके, तुका म्हणे बोलो कोणा, हे का नेना नारायणा, सलगीच्या वचना कैचे उपजे विषम. तर या अभंगामध्ये महाराज म्हणतात की लहान मुलं आपल्या वडिलांच्या धोत्राला हाताने घट्ट पकडून पीळ मारते किंवा त्याला हालू देत नाही. वास्तविक पाहता वडिलांना हात सोडण्यास वेळ लागेल का? परंतु वडील तसे कधीच करत नाहीत, कारण ते प्रेमाच्या बंधनाने बांधून गेले आहेत. वडिलांनी त्याला जवळ घेऊन लाडावून ठेवलेले असते, त्यामुळे तो जे जे करील ते वडिलांना गोड वाटत असते. तो रडू लागला तर कौतुकाने त्याच्या हाती खाऊ देऊन त्याची समजूत काढली जाते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हे नारायणा, मी तरी प्रेमळ बोल, कोणाजवळ बोलू, तुम्हाला कसे बरे कळत नाही. मी सलगीने जे काही बोलतो त्याबद्दल तुमच्या मनात माझ्याबद्दल राग कसा निर्माण होईल. पुढल्या अभंगामध्ये सांगतात महाराज, भार देखोनी वैष्णवांचे दूत पळाले यमाचे, आले आले वैष्णवीर काळ कापती असुर, गरुड टकयाच्या भारे भूमी गर्जे जय जयकारे, तुका म्हणे काळ पळे देखून या बळ. या अभंगामध्ये म्हणतात की वैष्णवांचा समुदाय पाहिला की यमदूत देखील पळून जातात. वैष्णवीर येऊ लागले तर काळ आणि असुर लोक थरथर कापतात. गरुड चिन्हांकित पताकाच्या भाराने, हरिनामाच्या घोषाने, मोठमोठ्याने जय जयकार ही पृथ्वी जय जयकाराने ही पृथ्वी दुमदुमून जाते. तसे तुकाराम महाराज म्हणतात की बलवान अशा वैष्णवांच्या प्रेम भक्तीचा समुदाय पाहून काळ सुद्धा घाबरून पळून जातो. तुका म्हणे काळ पळे देखून या बळ. काळ सुद्धा काय होतो, पळून जातो. पुढल्या अभंगामध्ये सांगतात की रंगी रंगे हे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने, नव्हे तुझा हा परिवार द्रव्यद्वारा क्षणभंगुर, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटोधरा, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विटोधरा. तर ह्या सुंदर अशा अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की हे मानवा, तू श्रीहरीच्या प्रेमभक्तीच्या रंगात रंगून जा. पतंग जसा दिव्याला भुलतो त्याप्रमाणे तू विषयाच्या अग्नीस का बरे भुलून गेला आहेस. शरीर हे नाशवंत आहे, ते आज ना उद्या जाणारे आहे, त्यामुळे त्याचा लोभ धरणे योग्य नाही. द्रव्य, पत्नी इत्यादी सभोवतालचा परिवार हे तुझा नसून क्षणात नाहीसा होणार आहे. म्हणजे ही जी आपली नाती आहेत, जी सोयरी आहेत, ती काय होणार आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की ती नाहीशी होणारी नाती आहेत. पण जर देव सोयरा केला किंवा विठो धरा, तुका म्हणे विठो धरा, अंतकाळीचा सोयरा म्हणजे देव जर सोयरा केला तर तो काय होणार आहे, तुला अंतकाळी भवसागरातून सोडवणारा असणार आहे. तो सोयरा असा देव असणार आहे, तो विठ्ठल असणार आहे. त्यामुळे सदैव त्याचे चिंतन करत त्याच्या चरणांना दृढ मिठी घाल, असे काय म्हणतात या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. तर लास्टचा सोयरा आपला कोण राहणार आहे, तर पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल काय म्हणतात राहणार आहे. तुका म्हणे विठोधरा, तो सोयरा जर आपण जोडला तर काय होणार आहे, तर आपला अंतकाळी काय होणार आहे, भवसागरात तरून जाणार आहे. पुढल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले, जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले, कारेन फिरसी मागारा अजूनी तरी फजित खोरा, कारेन फिरसी मागारा अजूनी तरी फजित खोरा, केली गाठोळीची नासी पुढे भीकची मागसी, केली गाठोळीची नासी पुढे भीकच मागसी, तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया, तुका म्हणे ठाया जाई आलिया आपुल्या. जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले, कारेन फिरसी मागारा अजूनी तरी फजित खोरा. तर या अभंगामध्ये म्हणतात की हे मानवा, तू जन्माला येऊन काय केलेस. अनमोल मानवी जन्म लाभला असताना तू मुद्दल गमावून बसला आहे. जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमावले,
की तू मुद्दल गमावून बसला आहे. प्रपंचात तुझी किती फजिती झाली असली तरी तू अजून मूळ आत्मस्थितीकडे का वळत नाहीस? आपल्या गाठोडीत असलेल्या मनुष्यरूपी धनाचा नाश झाल्यावर पुढे तू अनेक जन्मामध्ये सुखाची भीक मागत फिरत राहणार आहेस. कारेन फिरसी मागारा अजूनही तरी फजित खोरा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की अरे तू ज्या ईश्वरापासून जन्माला आला आहेस त्या आपल्या मूळच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन जा. तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया. आपण जिथून आलेलो आहे तिथे तुका म्हणे ठाया जाई आपुल्या आलिया, की ज्याने आपल्याला निर्माण केले आहे त्या मूळच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय हो, एकरूप हो, असे तुकाराम महाराज या सुंदर अशा अभंगामध्ये आपल्याला प्रश्न विचारतात की जन्मा येऊनी काय केले, तुवा मुद्दल गमावले. थँक्यू.